आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनाची पूर्तता करून संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी तहसील कार्यालयात धडक देऊन कर्जमाफी करा अन्यथा आमचा सातबारा मुख्यमंत्र्यांनी गहाण ठेवा अशी मागणी केली। सन 2024 विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रचार सभेमध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करू, सातबारा कोरा करू आश्वासनाच्या भरोश्यावर भाजप सरकार सत्तेत आले। नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले, त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय झाला नाही। संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा असे आदेश दिल्याने सर्वच बँकांनी सक्तीची कर्ज वसुली मोहीम सुरू करून शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा अशा नोटिसा सुद्धा बजावल्या आहे। त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला असून कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। शेतमालाला कवडीमोल भाव, सततची नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न झालं नसल्याने कर्ज भरू शकत नाही, म्हणून आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आमचा सातबारा मुख्यमंत्र्यांकडे गहाण ठेवू अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करून तहसील कार्यालयात फडणवीस मुर्दाबाद, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे, आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला। यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर, माजी नगरसेवक निलेश इखार, रवी ठाकूर, गुणवंत चांदूरकर, अशोक पोफडे, महादेव दुधे, संजय पोफडे, सुनील बिटले, अजय सोनोने यासह इतर शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं होतं आणि जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की भाजपचं सरकार आल्यास आम्ही सत्तेत महाराष्ट्रामध्ये आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू। परंतु सत्ता येऊन सुद्धा 1 वर्षाचा कालावधी होऊन पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही। उलट फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तंबी दिली की गपगुमानं तुम्ही कर्ज भरून टाकावं, कर्जमाफी करणं शक्य नाही, म्हणून फडणवीसांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। त्या आश्वासनाच्या कर्जमाफीच्या आश्वासनाच्या भरोश्यावर सत्तेवर आले आणि कर्जमाफी न करण्याचा निर्णय आता या सरकारनं घेतलेला आहे। म्हणून आज आम्ही तहसीलदारांमार्फत या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला, निवेदन सादर केलेलं आहे की 7 दिवसात कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास आम्ही आमचा सातबारा फडणवीसांकडे या भाजप कार्यालयाकडे गहाण ठेवू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। 7 दिवसानंतर आम्ही ते आंदोलन या ठिकाणी करू। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।